अध्यक्ष महाराज, तो जगाच्या सर्वांच्या पोटाची काळजी करणारा अध्यक्ष महाराज, आज त्याच्यावरती भीक मागण्याची पाळी आली. आज कधीतरी आम्हाला सांगावं लागतं तहसीलदार तुम्ही जा पंचनामे करा, यश जो तुम्ही जा पंचनामे करा. केंद्रात पथक येतं, मग ते अंधारामध्ये पाणी करतं. काय करणारे अध्यक्ष महाराज, काय करणारे अध्यक्ष महाराज. केंद्राची मदत, राज्याची मदत. खडसे साहेब, आपण जातीवंत शेतकरी आहात, माझी आपल्याला विनंती आहे माननीय मंत्री महोदय, की खऱ्या अर्थाने शेतकरी आज उद्ध्वस्तेकडे चाललेला आहे. ज्या जिल्ह्यातून मी आहे, बबनराव आहेत, आमच्या जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर 50 लाखाच्या पुढच्या मोसंबीच्या बागा लोकांनी कापून टाकलेल्या. अध्यक्ष महाराज, शेवटची घटिका मोसंबी आमच्या भागातली मोजू लागलेली आहे, शेवटची घटिका मोजू लागलेली आहे. मग कोणी वाचवायचं या उत्पादकाला, कोणी आधार द्यायचा. लोकांनी काय म्हणून बदल केला, का यांना या बाजूला बसवलं आणि का आपल्याला या बाजूला बसवलं याचा विचार आपल्याला करावा लागणार नाही. आणि माझी खात्री आहे नाता हो, आपण निश्चितपणे हे सूत्र हातात घ्या. या संदर्भाने आपल्याला कठोरपणे विचार करावा लागणार आहे. हे पॅकेज मागणारा शेतकरी भिकारी नाही. शेतकरी हे कायमचे पॅकेज बंद करून टाक, तर त्याला त्याच्या पद्धतीनं जगणं, त्याच्या पद्धतीनं पायावर शेतकरी उभा राहू शकतो. त्यामुळे मालाच्या भावामध्ये आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये बदल तुम्हाला करावा लागणार. या जातातून त्याला मुक्त करावं लागणार. अध्यक्ष महाराज, मला सांगितलं पाहिजे सभागृहात, एखादा शेतकरी औषधावरती बोलले, महागडं औषध कोणी ठरवायचं? कंपन्या, कपाशी कंपन्या, काय कोणी निर्बंध कोणी लावायचे? कपास उत्पन्न आम्ही करायचं आणि याच कपाशीचे बियाणे यांनी आम्हाला विकायचं. आमच्याकडून 2000 रुपये क्विंटलने घ्यायचं, त्यांनी 10 लाख, 5 लाख, 20 लाख रुपये क्विंटलने पुन्हा परत आम्हाला विकायचं. अरे कोणी बंधन लावायचे या सर्व बाबीवरती? पेस्टिसाइड असेल, खत असेल, खताच्या किमती काय झाल्याचे विचार करा. कोणी बंद? राज्य आपल्या हातात आहे, केंद्र आपल्या हातात आहे. मला आठवतं की 50 रुपयाला 100 रुपयाला खताची गोणी मिळायची. माननीय मुख्यमंत्री महोदय, आज खताच्या गोणीचा भाव काय झाला? शेतकऱ्याला पुरणारा आहे? शेतकरी घेऊ शकतो 500 रुपयाला, 1000 रुपयाला खताची गोणी? यामुळे सरकारने हा निश्चितपणे बदल या ठिकाणी केला आहे की आपण खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहण्याची गरज आहे. मला आपलं अभिनंदन केलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय, की आपण या ठिकाणी आल्याबरोबर सांगितलं की मी शेतकऱ्याला 5 लाख सौर पंप या ठिकाणी देणार आहोत. जे चांगलं आहे त्याला कमीत कमी चांगलं म्हणा. विजयराव दादा, आम्ही 5 लाख अगदी म्हणजे आम्ही घोषणाच केली आमच्या मुख्यमंत्र्यांनी, देणार आहोत आम्ही ते. तर निश्चितपणे या संदर्भामध्ये अशा प्रकारचे निश्चितपणे आपण काही चांगल्या गोष्टी करायचं जर ठरवलं तर मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये शेतकरी हा या गोष्टीच्या बाहेर निघू शकतो. माननीय मुख्यमंत्र्यांमध्ये एक खंत मला व्यक्त करावीशी वाटते की बदल झाला, आपला सरकार बदललं. परंतु ज्यावेळेस आम्ही मराठवाड्यातला शेतकरी पंकजाताई या ठिकाणी आहे, आम्ही सर्व कापूस पिकवणाऱ्या भागातले, पण आज आम्ही गावात गेल्यानंतर आम्हाला खाली पाहावं लागतं. माननीय मुख्यमंत्री महोदय, लोक म्हणतात की यांच्या राज्यामध्ये 6000 भाव मिळायचा, काँग्रेसच्या राज्यामध्ये 6000, 5000 कापसाला भाव मिळायचा. आज आपण 39च्या पुढचा भाव देऊ शकत नाही. 39 रुपयाचा पुढचा भाव आपण देऊ शकत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, काय आम्ही तोंड दाखवायचं लोकांना? काय लोकांना जायचं? आम्ही काय सांगायचं या गोष्टी उत्तर? आम्ही लोकांना काय द्यायचं? माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, या संदर्भात प्रचंड नाराजी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये. माननीय मुख्यमंत्री महोदय, की काँग्रेसच्या राजवटीमध्ये, राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये आम्हाला 6000चा भाव मिळाला. आम्हाला लोक बोलतात. माननीय मुख्यमंत्री महोदय, या संदर्भात तुम्हाला निर्णय या अधिवेशनामध्ये, या कालखंडामध्ये घ्यावा लागणार आहे. जो काय शेतकऱ्यांच्या सरकारच्या तिजोरीवर पाटेल तो बोजा पडून द्या, पण यांच्यापेक्षा 200 रुपये तरी जास्त द्या. यांच्यापेक्षा 200 रुपये जास्त जर दिले तर निश्चितपणे मराठवाड्यातला शेतकरी तुम्हाला दुवा देऊ शकेल. या संदर्भामध्ये, शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण काही चांगली घोषणा करावी ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.